चाकूनं वार करून 57 तोळ्यांचे दागिने चोरून नेणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून खारघर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला। यातील आरोपी हा फिर्यादीचा मित्र आहे। फिर्यादी सुशांत मोरे हे मित्रांसोबत जेवण करून कार पार्क करून पायी घरी चालत जात होते। त्यावेळी पाठीमागून 3 अनोळखी इसम आले आणि त्यांनी मोरे आणि त्यांच्या मित्रांसोबत सटापट करून मारहाण केली। मोरे यांच्या हातावर चाकूनं वार करून त्यांना जखमी करण्यात आलं। ते 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी जबरीनं खेचून ते पळून गेले होते। फिर्यादीचे मित्र अभिनंदन माळी आणि त्यांची पत्नी व मेवना तसेच गावाकडील साथीदार यांना फिर्यादीची माहिती देऊन या गुन्ह्याचा कट रचण्यात आला आणि गुन्हा घडवून आणल्याचं निष्पन्न झालं। सुशांत मोरे नावाचे एक व्यावसायिक राहतात, ते मूळचे रायगड मानगावचे आहेत। 23 मार्चला त्यांचा मित्र अभिनंदन माळी आणि ड्रायव्हर असे जेवण करून गाडी सोसायटी जवळ लावून पायी चालत जात होते। शिवम सोसायटीत त्याचं घर आहे। पायी चालत जात असताना 3 अनोळखी इसम आले अचानक आणि त्यांनी मग मारहाण केली। त्यांना चाकूनं वार सुद्धा केला। फिर्यादीच्या हातावर वार झाला आणि मग फिर्यादीचे सोन्याचे दागिने जवळपास 57 तोळ्याचे दागिने होते, त्याची पिशवी जबरीने हिसकावून ते पळून गेले होते। यातले जे फिर्यादी आहेत हे मूळचे रायगडचे आहेत। त्यांचा बियर शॉपी केक शॉपीचा व्यवसाय आहे आणि त्यांना ते दागिने घालण्याची आवड आहे। म्हणजे अंगावर 55-60 तोळ्याचे वेगवेगळे दागिने ते घालायचे। आम्ही मग तपासासाठी 4 पथकं तयार केली होती। एपीआय दळवी, एपीआय बरकडे, त्यानंतर बाहेरील पोलीस स्टेशनचे सुद्धा 2 एपीआय शिंदे आणि एपीआय येवली, अशी 4 जणांची पथकं तयार केली। एसीपी खारघर स्वतः सुपरवाइज करत होते आणि मग तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की त्याचा जो मित्र होता अभिनंदन माळी, गेली 1 वर्षापासून त्याच्यासोबत राहायचा फिर्यादी सोबत आणि एवढे सारे दागिने बघून त्याची नियत खराब झाली आणि मग त्यांनी हा प्लॅन रचला। त्याचीच नातेवाईकापैकी राहुल माळी नावाचा त्याचा तो चुलत भाचा, त्याला हा सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे आणि मग त्यांनी इतर त्याचे 2 साथीदार शोधून आणले, या कामासाठी तयार केले। हा प्लॅन त्यांनी मग स्वतःच्या बायकोला मेवण्यालाही सांगितलं आणि मग ठरलं त्यांचं की जेव्हा इथे फिर्यादी येईल, फिर्यादीचा फोटो त्यांनी दाखवला, या आरोपींसोबत शेअर केला आणि मग 23 तारखेला हे आरोपी 3 जण त्याचा पाठलाग करत होते। हे डिनर करण्यासाठी सीबीडी बेलापूरला गेले, तिकडून घरी आले तेव्हा हे मागेच आले होते 3 जण आणि मग हा चोरी करून जबरीनं जे चोरी केलं सोनं दागिने घेऊन हे सगळे फिर्यादीची जी कार होती स्विफ्ट कार बायको मेवण्यासोबत वापस गेले पुण्याला। मग आता आपली सगळी पथकं तेव्हापासून अविरत काम करत आहेत। एपीआय दळवी यांनी यातले 2 आरोपी शुभम धनाजी पाटोळे आणि संदीप गुंजळे यांना वडून साताऱ्यामधून ताब्यात घेतलं होतं। त्याचप्रमाणे अभिनंदन माळी, त्याची पत्नी, त्याचा मेवना यांना सुद्धा यापूर्वीच अटक करण्यात आलेली होती। परंतु या गुन्ह्यातले जे 2 मुख्य आरोपी आहेत ज्यांच्याकडे हा सगळा मुद्देमाल ऐवज होता, सोन्याचे दागिने होते, ते म्हणजे राहुल माळी आणि हर्षद सगरे, हे बरेच दिवसापासून फरार होते आणि मोबाईल बंद, घर सोडलेलं होतं। सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, तेलंगणा असं सगळीकडे ते फिरायचे। मग इथून आपण एपीआय बरकडे आणि त्यांची टीम पाठवली। त्यांनी पण अविरत प्रयत्न केले। त्यांना अशी माहिती मिळाली की हे लोक जे बाळूमामांच्या पालख्या असतात त्याच्या मागे ज्या मेंढ्या असतात, त्या मेंढ्यांच्या मागे हे लोक 2 जण फिरायचे। तर पालखी का, तर यांनी सगळा ऐवज लपवलेला होता स्वतःच्या शेतामध्ये, घरामध्ये आणि मग यांच्याकडे पैसा राहिला नाही। सतत पोलीस मागावर 1-1.5 महिना झाला। ते पालख्याच्या मागे फिरायचे आणि तिथे मग जेवण करायचे आणि पुन्हा लपून बसायचे, असा त्यांचा कार्यक्रम चालू होता। मग तेव्हा एपीआय बरकडे यांनी स्थानिक पोलीस, स्थानिक नागरिक यांची मदत घेतली आणि या 2घांना सुद्धा ताब्यात घेतलं। मग यांना अटक केलं। अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आणि मग यांच्याकडून या गुन्ह्यात गेलेला जवळपास 57 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेले आहेत। गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल, कार, त्याचप्रमाणे हत्यार
त्यामध्ये एक चाकू आहे आणि एक लायटर पिस्टल आहे, म्हणजे खोटी पिस्टल आहे, लायटर म्हणून त्याचा वापर होतो. एवढा ऐवज जप्त केलेला आहे आणि पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत सध्या हे 2 आरोपी आणि त्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डमाळे करतात. सगरेवर 4 गुन्हे आहेत यामध्ये सुशांत आणि राहुल माळीवर 1 गुन्हा आहे. जेव्हा ही घटना घडली फिर्यादी गोंधळलेला होता. मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा घरात जाऊन सगळे दागिने चेक केले. नंतर त्याला लक्षात आलं की त्याचं ब्रेसलेट सुद्धा गेलेलं आहे. त्याने दुसऱ्या दिवशी पुरवणी जबाब दिला, त्याप्रमाणे आपण ते ऍड केलं. बेसिकली त्याच्या मित्राचाच हा प्लॅन होता. त्याचं इंट्रोगेशन मध्ये त्याने सांगितलं की एवढे सारे दागिने बघून त्याला माझी नियत बदलली, हे त्याचे शब्द आहेत. आणि मग त्याचं बऱ्याच दिवसापासून त्याच्या मनात हे चालू होतं. मग शेवटी त्यांनी ते नातेवाईकासोबत शेअर केलंय राहुल माळी सोबत आणि तो तयार झाला. पुढचा प्रकार केला त्याने. ज्यावेळेस आपण मित्रांची चौकशी सुरू केली त्यावेळेस फिर्यादीने काही आक्षेप घेतल्याचं समजतंय. नाही, त्याचा विश्वास होता मित्रांवर, त्यामुळे तर हा प्रकार घडला. म्हणजे त्यांना आधी तर पटतच नव्हतं की मित्रांपैकी कोणी असेल. त्याची विनंती होती की पोलिसांनी त्रास देऊ नये, म्हणजे विचारणा करू नये. नंतर सगळं निष्पन्न झालं. तिच्या लोकांचा तर काही सहभाग आम्हाला आढळलेला नाही. उलट आपण जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं हा सगळा प्रकार, त्यांनी पण प्रयत्न केला त्यांना शोधून पोलिसांकडे देण्याचा. आतापर्यंत आपण याच्यामध्ये एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे. 5 लोक न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आणि राहुल माळी आणि हर्षद सगरे हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.